गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवो नमः। देशभरात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। साई नगरीमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी आज दिसतेय। साईंचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। तर पहाटेपासूनच भक्तांनी इथं गर्दी करायला सुरुवात केली आहे। तर तिकडे स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी जमल्याचं पाहायला मिळतंय। देशभरात आज गुरुपौर्णिमेचा उत्साह आहे। साईंच्या शिर्डीमध्ये भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच पहाटेपासूनच रांग लागली आहे। तर गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिर 24 तास खुलं राहणार आहे आणि अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांची लगबग पाहायला मिळते। हरिद्वारमध्ये गंगा स्नानासाठी भक्तांची झुंबड उडालेली आहे। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। अमरावतीमधली सुद्धा दृश्य आपल्याकडे आहेत। अयोध्येमध्ये नेमकं काय चित्र आहे तेही आपण या ठिकाणी बघू शकतोय। शिर्डीमधली ही दृश्य आपल्याकडे आहेत। आज आपापल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वजण आशीर्वाद घेत असतात आणि त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने देशभरातलं चित्र आहे ते आपण बघू शकतो। दरम्यान शिर्डीतून आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधींनी, बघूया। 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे। देशभरातून साई भक्त जे आहे ते साई नगरीमध्ये दाखल झाले आहे। साई नगरी जर पाहिली तर आपण साई भक्तांनी फुलून गेली आहे। मोठ्या संख्येने साई भक्त शिर्डीत दाखल झाले आहे। राज्यभरातून जे भाविक जे आहे ते काही पालख्या घेऊन साई नामाचा गजर करत शिर्डीमध्ये दाखल झाले आहे। दर्शन रांगेमध्ये भाविक देखील साई नामाचा गजर करत साई मंदिरामध्ये जाण्याची आस जी आहे ती भाविकांना लागली आहे। प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी आज साई मंदिर जे आहे ते रात्रभर खुलं राहणार आहे। साई संस्थांकडून व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने 3 दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं अशी विशेष उपाययोजना जी आहे ते साई संस्थांकडून करण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर साई नामाचा गजर करत या ठिकाणी साई भक्त जे आहे ते साई मंदिरामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे। आपण द्वारकामाई समोर आहोत, या ठिकाणी मोठी दर्शन लाईन जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। साई संस्थांकडून विशेष उपाययोजना देखील या ठिकाणी करण्यात आल्या आहे। पावसाळी मंडप असेल, पाण्याची व्यवस्था असतील, अशा विशेष उपाययोजना देखील साई संस्थांकडून करण्यात आल्या आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर आज उत्सवाचा मुख्य दिवस असून या ठिकाणी शिर्डी जी आहे ती साई भक्तांनी फुलून गेली आहे। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।